आणि थेट दृश्य आपण पाहतोय सध्या मुंबादेवी मंदिरातली। या ठिकाणी ठाकरेंचा ताफा, ठाकरे संपूर्ण परिवार या ठिकाणी आता दर्शनासाठी येतोय। उद्या 29 महापालिकांमध्ये मतदान आहे। 16 तारखेला मतदानाचे निकाल आहेत। संपूर्ण राज्यामध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। काल प्रचार थांबलेला आहे। आज एक दिवसाची मुभा उमेदवारांना देण्यात आलेली आहे। एकट्यानं प्रचार करावा, भेटण्याची, मतदारांना भेटण्याची मुभा देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयावर काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला होता। यावर काही प्रश्न केलेले होते। माध्यमांबरोबर संवाद साधल्यानंतर आता ठाकरे कुटुंबीय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं कुटुंबीय सध्या मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघालेले आणि त्याची ही दृश्य आपण पाहतोय। ठाकरेंचा ताफा एका बाजूला तर दुसरीकडे मुंबादेवी मंदिरामध्ये असलेली सध्याची गर्दी। या ठिकाणी ठाकरेंचं कुटुंब येण्याची प्रतीक्षा सुरू आहे। माध्यमांचे प्रतिनिधी या ठिकाणी आधीच पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर सामान्य मुंबईकर आज मकर संक्रांतीच्या निमित्तानं देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतात। आता मात्र मंदिराचा गाभारा पूर्णपणे रिकामा केलेला दिसतोय। त्यामुळे अगदी काही मिनिटांमध्ये ठाकरेंचा ताफा, ठाकरे कुटुंबीय या ठिकाणी पोहोचतील अशी परिस्थिती दिसतेय। तर या संपूर्ण भागामध्ये सध्या ठाकरे परिवार पोहोचणार असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था आहेच। त्याचबरोबर संपूर्ण व्यापारी भाग असल्यामुळे या ठिकाणचे रस्ते सुद्धा रिकामे केले असल्याचं कळतं आहे। तर देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रांगा आहेत त्या सध्या थांबवून ठेवलेल्या आहेत। ठाकरे बंधू आता मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले असल्याचं कळतं आहे। काही वेळामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ठाकरे कुटुंब आपल्याला पाहायला मिळतील। मुंबादेवी म्हणजे मुंबईची आराध्य दैवत आणि कुलदेवता असं म्हटलं जातं। श्रमिकांची आई मुंबाई अशी सुद्धा मुंबादेवीची ख्याती आहे। संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी वर्ग आणि मजूर लोक पाहायला मिळतात ते आणि अत्यंत दाटीवाटीचा हा सगळा परिसर आहे। व्यापारी पेठ आहे। त्यात आज मकर संक्रांती निमित्तानं खरेदीसाठी सुद्धा या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी दिसते। ते सगळं आपल्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेलं दिसतं आहे। तर हा संपूर्ण भाग आज काही वेळासाठी आता रिकामा करण्यात आला। या ठिकाणी गर्दी थांबवण्यात आलेली आहे। तर आपण पाहतोय ठाकरे कुटुंब मुंबादेवीच्या दर्शनासाठी या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। मुंबादेवी मंदिराच्या परिसरामध्ये ओम, ठाकरे कुटुंब या ठिकाणी पोहोचलेलं दिसतं आहे। काय नेमके सध्याचे अपडेट आहेत? अनुपमा, खरं तर काही क्षणांपूर्वीच ठाकरे कुटुंबीय या ठिकाणी दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। राज ठाकरे, उद्धव ठाकरे या दोघांचे सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे असतील किंवा अमित ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, राज ठाकरेंच्या कन्या असतील आणि एकंदर या सगळ्या कौटुंबिक वातावरणामध्ये आता या ठिकाणी हे दर्शन आणि मुंबादेवीचा जो काही दर्शनाचा लाभ आहे ठाकरे कुटुंबाकडनं घेण्यात येतं। आधी ही सगळी मंडळी जी आहे विश्वस्तांच्या केबिनमध्ये आतमध्ये गेलेली आहे। त्यानंतर आता एक एक करून ही सगळी मंडळी मंदिरात मुख्य गाभाऱ्यामध्ये ज्या ठिकाणी देवीची मूर्ती आहे त्या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घेईल। ज्या काही विधी पूजा असेल किंवा ज्या गोष्टी असतील त्या पार पडतील आणि त्यानंतर ते रवाना होऊन आपल्या परतीच्या प्रवासावर निघतील। एकंदर जर पाहिलं तर यामध्ये संजय राऊत हे तर ठाकरे गटाचे खासदार आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून ते एकाची बाजू देखील लढवतात। ते संजय राऊत देखील या कुटुंबिक सगळ्या एकंदर क्षणांमध्ये अवघ्या काही क्षणांमध्ये या ठिकाणी मुंबादेवीचं दर्शन कुटुंब घेतलं जाईल आणि एक खरं तर मतदानापूर्वी 24 तास मतदान शिल्लक असताना ज्या पद्धतीनं एक कौटुंबिक सोहळा रंगवला जातोय आणि कुठेतरी एक भावनिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतोय। या पार्श्वभूमीवरती ही देवीची जी दर्शनाची ही जी काही महत्वाची अपडेट आहे ती महत्वाची ठरली जाते। रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, जसं मी आता पूर्वी सांगितलं की हे सगळं कुटुंब या ठिकाणी दाखल झालेलं आहे। महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंचं एकत्रीकरण आणि ठाकरे कुटुंबाच्या एकंदर गाठीभेटी आणि एकंदर जे क्षण ते व्यतीत करतायत ते महाराष्ट्राच्या समोर आपण पाहतोय। काही मिनिटांपूर्वी कौटुंबिक सोहळा सगळ्या महाराष्ट्राने जी 24 तासच्या माध्यमातून पाहिला। ठाकरे कुटुंब शिवतीर्थावरती संक्रांतीच्या निमित्तानं एकमेकांना तिळगुळ देत होतं। या सगळ्या गोष्टी निश्चितच खूप महत्वाच्या मुंबईच्या राजकारणाच्या अनुषंगानं मानल्या जातात आणि त्यामुळे या मुंबादेवी दर्शनाचा सुद्धा हा जो काही सोहळा केला जातोय सोहळा देखील तितकाच महत्वाचा आहे। आता आपण जर पाहिलं तर आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतात मुंबईतल्या ज्या काही घडामोडी आहेत त्यामध्ये अशा पद्धतीनं सगळ्या संपूर्ण ठाकरे परिवारानं
मुंबादेवीचं दर्शन करणं खरं तर हे देखील महत्वाचं मानलं जाते. आपण पाहतोय की अगदी ओम हाच एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करायचा होता की खरं तर सिद्धिविनायकाचं मंदिर जे अगदी ठाकरेंच्या अंगणामध्ये असं म्हणावं लागेल, अगदी जवळ आहे. सेलिब्रिटी सुद्धा, मोठमोठ्या व्यक्ती, उद्योजक या ठिकाणी सहकुटुंब अनेकदा दर्शनाला येतात, साकडं घालतात आणि हा जो विघ्नहर्ता आहे तो भक्तांच्या हाकेला धाव घेऊन येतो असंही म्हटलं जातं. तिथे जाण्याच्या ऐवजी आज ठाकरे कोळ्यांच्या देवतेला येत आहेत. जरी मुंबई ही देवता, कुलदेवता जरी मुंबईकरांची असली तरी आज मुंबादेवीला येण्याचं नेमकं काय प्रयोजन असावं? हा पण काय एक राजकीय रणनीतीचा भाग असावा का? एक भावनिक साथ कुठेतरी नेहमीच ठाकरे घालताना पाहायला मिळतात. निश्चितच या सगळ्या मुंबादेवीच्या दर्शनाला राजकीय किनारा हे नाकारून चालणार नाही. कारण मुंबादेवी हे मुंबईचं खरं तर ग्रामदैवत आहे. मुंबईची मुख्य देवता ही मुंबादेवी आहे आणि देवीच्या नावावरूनच या शहराचं नाव मुंबई असं पडलं होतं. आपण जर पाहिलं तर मतदानाच्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीचे इव्हेंट्स किंवा ज्या पद्धतीच्या घडामोडी घडवून आणल्या जात आहेत त्याचा निश्चितच परिणाम मतदानावरती होईल अशी एक अपेक्षा व्यक्त केली जाते. जो प्रश्न तुम्ही आता उपस्थित केला की खरं तर मातोश्रीच्या आणि शिवतीर्थाच्या अंगणात सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, तरी सुद्धा तिथे न जाता या ठिकाणी नेमकं येऊन या ठाकरे बंधूंना नेमकं काय साध्य करायचं, नेमका कुठला संदेश द्यायचा आहे का, किंवा या दर्शनाच्या माध्यमातून खरं तर जो वाद खरं तर काही दिवसांपासून पेटलेला आहे की मराठी विरुद्ध अमराठी आणि त्यानंतर हिंदू विरुद्ध मुस्लिम, मुंबईचा महापौर हिंदू होणार मुस्लिम न होता, किंवा या सगळ्याच गोष्टींचा जो काही उहापोह केला जातो याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती सिद्धिविनायकाला न जाता मुंबादेवीला ठाकरे कुटुंब दाखल झाले. कुठेतरी एक भावनिक वातावरण आणि कुठेतरी मतदारांना साथ घालण्यासाठी, मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी ही रणनीती आहे याबद्दल आता कुठलीही दुमत असण्याचं कारण नाहीये. त्यामुळे सातत्याने जो प्रश्न चर्चेला जातोय की ठाकरे बंधूंकडनं जे काही भावनिक कार्ड खेळले जात आहेत या सगळ्या गोष्टींना, या सगळ्या घडामोडींना आणि या सगळ्या इमोशनल कार्ड्सला मुंबईकर कितपत प्रतिसाद देत आहेत आणि त्याचं रूपांतरण मतदानामध्ये कशा पद्धतीनं होतंय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र सध्याची अपडेट अशी आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन घेत आहेत, ते आपण दृश्यांमध्ये पाहतोय. अगदी आपण या दृश्यांकडे बघूया. सध्या उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये संजय राऊत आहेत, मागे राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे आहेत. मुंबादेवीच्या या मंदिरामध्ये 3 देवींची मंदिरं आहेत. या ठिकाणी आता प्रत्येक ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं जातं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या गळ्यावर आत्ता पुजाऱ्यांनी त्या ठिकाणी गुरुजींनी भगवी शॉल दिलेली आहे आणि एक प्रकारे साकडे या ठिकाणी गुरुजी घालतात असं दिसतं आहे. तर आज मकर संक्रांतीचा दिवस आहे, सणाचा दिवस आहे. यापूर्वी सुद्धा सणाच्या दिवशी ठाकरे कुटुंबीय एकत्रित आलेलं आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. तो दिवस होता तो म्हणजे रक्षाबंधनाचा, राखी पौर्णिमेचा, भाऊबीजेचा, आणि त्यावेळी सुद्धा ठाकरे कुटुंबीय भाऊबीजेच्या दिवशी सुद्धा एकत्रित आलेले होते. आणि आज आता मकर संक्रांती निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबीय एकत्रित आल्याचं पाहायला मिळतंय आणि आज मंदिरामध्ये दर्शनाचा हा एकत्रित कार्यक्रम सुरू आहे. ठाकरेंकडून देवीसाठी जी साडी आणलेली आहे ती या ठिकाणी आता अर्पण केली जाते. मुंबादेवीच्या दर्शनासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आज एकत्रित आले आहेत. राजकीय नेते, पदाधिकारी सुद्धा दोन्ही पक्षांचे यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर उद्या मतदानाचा दिवस आहे, महत्त्वाचा दिवस आहे आणि मुंबई महापालिकेची ही निवडणूक ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विरोधकांनी जरी सातत्यानं ठाकरेंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केलेला असला, अस्तित्वाची ही लढाई आहे दोन्ही पक्षांसाठी असं सातत्यानं कुठेतरी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे ठाकरेंसाठी ही निवडणूक किती महत्त्वाची आहे त्या दृष्टीनं सातत्यानं ठाकरे बंधू एकत्रित येताना दिसत आहेत. वेगवेगळे सण समारंभ, कार्यक्रम असू देत किंवा वेगवेगळे महत्त्वाचे मुद्दे जे राजकारणाच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं पुढे आणले जातात त्यावर दोघे हिरहिरीनं वक्तव्य करता आहेत. या सगळ्यामध्ये त्यांचं कुटुंबीयसुद्धा नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतं. तेव्हा आता आज मुंबादेवीच्या दर्शनासाठी येऊन एक कुठेतरी भावनिक वातावरण तयार करण्याचा हा ठाकरेंचा प्रयत्न आहे अशा प्रकारे सुद्धा चर्चा आहे. अमित ठाकरे आपल्या कॅमेरामध्ये यावेळी दिसतात. तर अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे, संपूर्ण ठाकरे परिवार आज मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेला आहे. मतदानाआधी ठाकरेंचं हे मुंबादेवी दर्शन आणि या ठिकाणी साकडं घातलं जात आहे का, काय नेमकं यानंतर माध्यमांशी दोघी जण बोलणार का याहीकडे लक्ष असणार आहे.
ते ठाकरेंचं राजकारण म्हणजे एक भावनेचं राजकारण असतं अशी नेहमीच विरोधक टीका करत असतात. मात्र हे एक प्रकारचं वातावरण आज पुन्हा एकदा कॅमेऱ्याद्वारे आपल्याला पाहायला मिळते. ठाकरे बंधूंचे दोन्ही कुटुंबीय जेव्हा एकत्रित येतात तो एक सणासारखाच क्षण असतो. अशा प्रकारे सुद्धा नेहमी चर्चा होत असते. ठाकरे घराण्यावर, ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या जे कार्यकर्ते समर्थक असतात त्यांच्यामध्ये नेहमीच हा एक चर्चेचा विषय असतो. आणि दोघे जण आता इथून पुढे एकत्रित राहण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत अशा प्रकारे दोघांकडून जेव्हा सांगण्यात येतं तेव्हा हे क्षण त्याच्यासाठी दुजोरा देणारे आहेत, महत्त्वाचे आहेत. आपण पाहतोय दृश्यांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ना पुजाऱ्यांनी जी शॉल दिली आहे ती आहे गळ्यामध्ये. त्याचप्रमाणे रश्मी ठाकरे आहेत, त्यांच्यामागे अरविंद सावंत आहेत खासदार, शर्मिला ठाकरे या सुद्धा उजवीकडे दिसत आहेत. आज मुंबई देवीच्या दर्शनासाठी ठाकरे बंधू आलेले संपूर्ण कुटुंब या ठिकाणी ठाकरेंचं आलेलं आहे. एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंबई महापालिकेसाठी जी सध्या कंबर कसली गेलेली आहे सगळ्याच राजकीय पक्षांकडून, यामध्ये ठाकरेंचं राजकारण हे थोडंसं वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं. भावनेला नेहमीच प्रथम प्राधान्य देणारे ठाकरे अशा प्रकारे आज पुन्हा एकदा उद्या मतदानाच्या आदला दिवस जो आज आहे त्यावेळी एकत्रित येताना दिसतात. आज मकर संक्रांतीचा सण सुद्धा आहे आणि पुन्हा एकदा एकत्रितपणाचा हा एक कार्यक्रम आणि हा सोहळा याकडे राजकीय दृष्ट्या सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. अमित ठाकरे, त्यांची पत्नी मिताली ठाकरे, त्यांच्या मागे आहेत आदित्य ठाकरे, त्याचप्रमाणे राज ठाकरे, यांच्याकडनं उर्वशी ठाकरे. मुंबादेवी म्हणजे मुंबईची कुलदेवता आणि त्याचप्रमाणे श्रमिकांची आई. हा संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये श्रमिक कामगार मजूर असतात. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांची दुकानं मोठ्या प्रमाणामध्ये. एकंदरीत संपूर्ण भाग अत्यंत दाटीवाटीचा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गल्ल्या या ठिकाणी आहेत. वेगवेगळे दुकानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आज या संपूर्ण भागामधून जात असताना राज ठाकरे या संदर्भात पुन्हा काही माध्यमांशी संवाद साधताना बोलतात का हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर जोडले गेलेत. आपण पुन्हा एकदा कृष्णातकडून जाणून घेऊया काय नेमके या संदर्भातले सध्याचे अपडेट आहेत. कृष्णात, मंदिरामध्ये आपण थेट दृश्य पाहतोय. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे एकामागे एक दिसत आहेत, ज्युनियर ठाकरे आणि त्याचबरोबर आता काही वेळापूर्वी सिनियर ठाकरे सुद्धा कॅमेऱ्यात चित्रित झालेले होते. एकंदरीतच ठाकरे कुटुंब आज मंदिरामध्ये दर्शनासाठी आलं आहे. काय आजूबाजूच्या व्यापाऱ्यांमध्ये, तिथल्या मंदिरामध्ये जे पुजारी आहेत, काय नेमकी उत्सुकता दिसते? कुटुंबीय हे मुंबादेवी मंदिरात आलेले आहेत. मुंबादेवी हे देखील दर्शनासाठी हे ठाकरे बंधू आणि त्यांचे कुटुंबीय जाताना पाहायला मिळतात. तर प्रचंड गर्दी ही मुंबादेवीला कृष्णात पाटील यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. सध्या नेटवर्क नाही आहे. ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनासाठी आता पोहोचले. त्याची दृश्य आपण पाहतोय. दोन दृश्य, एका बाजूला ज्युनियर ठाकरे दिसतात, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, त्याचबरोबर अमित ठाकरे यांच्या पत्नी आहेत मिताली ठाकरे. तर दुसरीकडे पाहतोय आपण सिनियर ठाकरे जे आहेत यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या गळ्यामध्ये पुजाऱ्यांनी दिलेली एक शॉलही दिसते आहे. आणि मुंबादेवीचं आपण हे थेट दर्शन पाहतोय. आज ठाकरे कुटुंबीय मुंबादेवीच्या चरणी लीन होण्यासाठी आलेले आहे. उद्या अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. पुढचे 2 दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं आणि मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. राज्यभरात 29 महापालिकांच्या निवडणुका आहेत. मात्र यामध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष आणि केवळ राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष आहे ते मुंबईची महासत्ता कोण राखणार याकडे. ठाकरे कुटुंबीय यासाठी सातत्यानं एकत्रित येताना दिसतात. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी 20 वर्षाचं
कटुता बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्रित आले, मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषेसाठी, मराठी लोकांसाठी एकत्रित आल्याचं सातत्यानं वेगवेगळ्या मंचावरून, वेगवेगळ्या व्यासपीठावरून वेगवेगळ्या मुद्दे हातात घेऊन त्यांनी हे सातत्यानं ठासून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आज त्यातलीच एक पुढची कडी असं म्हणता येईल, पुढची शृंखला म्हणता येईल की आज एक भावनिक साथ कुठेतरी घातली जाते. मुंबादेवी म्हणजे मुंबईची आराध्य देवता आणि अशा या मुंबादेवीच्या दर्शनासाठी आज ठाकरे एकत्रित येऊन कुठेतरी मुंबईकरांसाठी किती महत्त्वाचं आहे हे सगळे दाखवण्याचा एक प्रकारे प्रयत्न आहे. अर्थातच यावर आता विरोधक काय म्हणतात, ते काय म्हणतात याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. यावर काय नेमकी टीका होतीये का, टीका होत असेल तर ती कशा पद्धतीनं होतीये हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे. तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकामागोमाग एक आपल्याला पाहायला मिळतात. तर संपूर्ण ठाकरे कुटुंब आज या ठिकाणी, त्याचप्रमाणे दोन्ही पक्षातले महत्त्वाचे नेते सुद्धा दर्शनासाठी आलेले दिसतात. साधारण गेल्या एक तासाभरापासून हा सगळा कार्यक्रम दर्शनाचा सुरू आहे. शिवतीर्थवर आज सगळेजण एकत्रित जमा झाले आणि ठाकरे कुटुंबीय एकत्रित आले आणि त्यानंतर पुढे दर्शनासाठी आले. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फोटो सेशन करताना दोन ठाकरे बंधू आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासवर आपण पाहतोय. मुंबादेवीच्या गाभाऱ्याबाहेर सध्या ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या या राजकीय युद्धादरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे मुंबई या शब्दावरून काढण्यात आलेले होते. मुंबईचा महापौर हा मराठीच असेल. मुंबईचा महापौर त्याचप्रमाणे मुंबईमध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये मराठीच उमेदवार निवडून आणले जातील आणि एकंदरीतच मराठी अस्मितेचा मुद्दा सातत्यानं उभा करून ठाकरे बंधूंनी एक प्रकारे हे रण पेटवून दिलेलं होतं. त्यामुळे कशा प्रकारे आता उद्या प्रतिसाद मिळतो आहे आणि त्याचा निकाल जेव्हा कौल येईल तेव्हा तो ठाकरेंच्या बाजूने लागतोय का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर आज राज्यभरामध्ये सगळ्याच उमेदवारांची आता धाकधूक वाढणार आहे, कारण प्रचार तर थांबलेला आहे आणि फक्त आता जो प्रचार सुरू असणार आहे तो एकतर छुप्या पद्धतीनं किंवा निवडणूक आयोगानं सांगितलं असल्याप्रमाणे उमेदवारांना एकट्यानं जाऊन गाठीभेटी घेणं शक्य आहे. हा एक नवीन मुद्दा यावेळी उपस्थित झालेला आहे. काही वेळापूर्वी राज ठाकरेंनी माध्यमांसमोर हा एक मुद्दा उपस्थित करून एक प्रकारे मोठी टीका केलेली होती निवडणूक आयोगावर. त्यामुळे एकंदरीतच या निवडणुकांमध्ये जे काही सध्या महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आलेत मुंबईच्या दृष्टीनं ठाकरेंकडून, त्यामध्ये आणखी एका या मुद्द्याची आता भर पडलेली आहे, ते म्हणजे ठाकरेंचं मुंबादेवीचं हे दर्शन. खरं तर नेहमीच ठाकरे किंवा इतर महत्त्वाचे मोठे उद्योजक सेलिब्रिटीज आपल्याला सिद्धिविनायकाच्या प्रांगणामध्ये दिसत असतात, सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दिसत असतात, कारण विघ्नहर्ता हा भाविकांची हाक ऐकतोच अशा प्रकारे सांगण्यात येतं. मात्र अशावेळी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला न जाता यावेळी मात्र ठाकरे कुटुंबांनी मुंबादेवीच्या दर्शनासाठी येण्याचं का ठरवलं या संदर्भात सुद्धा बरीच सध्या आता चर्चा सुरू झालेली आहे. तेव्हा मुंबादेवीच्या दर्शनाला आलेलं ठाकरे कुटुंब आपल्याला सध्या पाहायला मिळतंय. तर मुंबई महापालिकेमध्ये आता उद्या मतदान होणार आहे. 227 जागांसाठी नगरसेवक निवडायचे. उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. मतदानाचा भाजपनं 137 जागा या ठिकाणी लढवणार आहे. शिवसेना शिंदे गट 90 जागांवर आहे. शिवसेना ठाकरे 164 जागांवर आपले उमेदवार दिलेले आहेत. मनसेनं 53 जागांवर आपले उमेदवार दिलेत. काँग्रेसने 139, अजित पवार गटानं जवळपास 60 ते 70 जागांवर उमेदवार दिलेत. वंचित बहुजन आघाडीसुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपलं नशीब आजमावते. 62 जागांवर निवडणुकीच्या रिंगणामध्ये, तर रासप 10 जागांवर आपलं नशीब आजमावणार आहे. एकंदरीतच मुंबई महापालिकेचं हे एक गणित आहे. आता कशा प्रकारे
मुंबईकर हा कौल कोणाच्या पारड्यामध्ये देत आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे. तेव्हा कौल आपल्याच पारड्यात पडावा यासाठी अशा प्रकारे देवांना साकडं सुद्धा घातलं जातं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे आज ठाकरे कुटुंबाचं हे मुंबादेवीचं दर्शनाचा कार्यक्रम. मुंबादेवीचं दर्शन घेऊन आता ठाकरे कुटुंब मंदिरातून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिका ही ठाकरेंच्या अस्तित्वासाठी ची मोठी लढाई असल्याची एक प्रकारे राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि त्याच दृष्टीनं गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं की विविध महत्त्वाचे मुद्दे मुंबईकरांसाठी हाती घेतलेले वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधकांवर म्हणजे सत्ताधाऱ्यांवर ठाकरे बंधू बरसतात आणि यावेळी तर प्रचाराची जी रणनीती होती ती सुद्धा ठाकरेंनी बदलली होती. नेहमीच सभांमधून घणाघाती भाष्य करणारे ठाकरे शैलीतलं भाष्य करणारे ठाकरे बंधू यावेळी मात्र शाखांमध्ये भेटी देताना पाहायला मिळाले. मुंबईतल्या प्रत्येक शाखेमध्ये जाऊन ठाकरेंनी भेट दिली आहे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन आणि एकमेकांच्या उमेदवारांसाठी काम करण्याची दिलेली सूचना हे सगळंच अत्यंत महत्त्वाचं होतं या संपूर्ण वातावरणामध्ये. आणि अगदी कालपर्यंत आपण पाहिलं की उद्धव ठाकरे घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, त्याचप्रमाणे चांदिवली अशा सगळ्या भागामध्ये शाखांना भेटी देत होते. तिथल्या उमेदवारांच्या भेटी गाठी करत होते आणि सूचना देत होते. मग ते मनसेचे उमेदवार असू देत अथवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे. त्यामुळे या सर्व उमेदवारांना एकत्रित करून शाखा भेटीद्वारे एक कुठेतरी एक आगळ्या पद्धतीनं प्रचाराचं एक तंत्र यावेळी ठाकरेंनी अवलंबलेलं आपल्याला पाहायला मिळालं. नेहमीच सभांमधून घणाघाती भाष्य करून मतदान मात्र तितकं पारड्यात पडत नाही असा मनसेचा एक इतिहास सांगतो आणि त्यामुळे मनसेचं सुद्धा यावेळी स्ट्रॅटेजी बदललेली आपण पाहायला मिळाली. अर्थातच संयुक्त सभांद्वारे राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न झालाच. वेगवेगळ्या शहरांमध्ये 3 ठिकाणी महत्त्वाच्या सभा झाल्या. यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे नाशिक, त्यानंतर ठाणे आणि मुंबईमधली सभा ही वेगवेगळ्या मुद्द्यांनी गाजली गेली. त्यामुळे या शहरांमधलं राजकीय वातावरण कुठेतरी टिपेनं पोहोचलेलं आपण पाहिलं. ठाकरे बंधूंच्या या संयुक्त सभांमधून घणाघाती टीका झाली. 11 तारखेतली मुंबईची सभा जी होती ती सुद्धा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या भोवती फिरली. यामध्ये आदित्य ठाकरेंच्या भाषणाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. तर एकंदरीतच महापालिकांच्या या सगळ्या गणितांमध्ये आता उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यापूर्वी आजचा दिवस सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. तो म्हणजे अशा प्रकारे देवदर्शनाचा साकडं कुठेतरी घातलं जातं आहे आणि आपल्यालाच कौल मिळावा यासाठी सर्वच राजकीय नेत्यांचे हे अशा प्रकारे वेगवेगळे फंडे अवलंबताना दिसतात. तर ठाकरे कुटुंबीय सध्या आता मुंबादेवीचं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात. मुंबादेवीच्या मंदिराचा परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे. मंदिरही अत्यंत लहान आहे. मात्र याच मंदिरामध्ये अनेक छोटी देखील मंदिरं आहेत वेगवेगळ्या देवदेवतांची. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याला दिसतात. या संपूर्ण घडामोडीवर आज सकाळपासून लक्ष ठेवण्यात कृष्णात पाटील शिवतीर्थावरून ठाकरेंच्या ताफ्याबरोबरच ते इकडे मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचलेले आपण पाहिलं. तर ठाकरे बंधू आता मुंबादेवीचं दर्शन घेऊन पुढच्या कार्यक्रमासाठी जात आहेत. अर्थात प्रचाराच्या तोफा थंडावल्यात. या ठिकाणी काही मराठी तरुणी आलेत. त्यांच्याबरोबर फोटो काढताना राज ठाकरे दिसतात. राज्यांच्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं पुढचे 2 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. शेवटचे आता 72 तास राहिलेले आहेत. मतदानाचा कौल कुणाच्या पारड्यात येणार हे बघणं अत्यंत रंजक ठरणार आहे आणि त्या दृष्टीनं सर्वच राजकीय पक्षांनी मोठे प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहतोय मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेलं ठाकरे कुटुंबीय यांचं या ठिकाणी फोटो सेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळते. राज ठाकरे यांचं कुटुंब एका बाजूला, दुसरीकडे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शर्मिला ठाकरे. तर दुसरीकडे राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे आणि त्याचबरोबर अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे दिसतात.
तर दुसरीकडे पण पाहतोय या चिंचोळ्या गल्ल्यांमधून आता ठाकरे कुटुंबीय बाहेर पडत आहे. दर्शनाचा कार्यक्रम त्यांचा झालाय मुंबादेवीचा. तर मुंबादेवीचं दर्शन घेऊन आता ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा परतीच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहे. आज गेल्या 2 तासांपासून ठाकरे परिवाराचा मुंबादेवीच्या दर्शनाचा हा सगळा सोहळा रंगत होता. आधी शिवतीर्थावर सगळे मंडळी या ठिकाणी एकत्रित जमली. यापूर्वी संजय राऊत सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबासहित शिवतीर्थावर दाखल झाले आणि त्यानंतर तिळगुळाचा कार्यक्रम झाला. सगळ्या माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर पुन्हा एकदा ठाकरेंचं कुटुंब एकत्रित पाहायला मिळालं. तर आज मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे मंदिरात आलेल्या भाविकांनी सुद्धा जेव्हा ठाकरे या ठिकाणी एकत्रित आले त्यावेळी त्यांच्याबरोबर फोटो सेशन केलं. दुसरीकडे आपण पाहतोय राज ठाकरेंचा आता ताफा या ठिकाणून निघतोय. मतदानाआधी ठाकरेंचं हे मुंबादेवी दर्शन. अर्थातच आज चाललेल्या या सगळ्या मुंबादेवी दर्शनावर आता विरोधक नेमकं काय म्हणतायत, त्यांच्याकडून काय या संदर्भातली प्रतिक्रिया येते हे बघणं सुद्धा तितकंच आता महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थातच हा काही फक्त राजकीय निवडणुकीच्या राजकारणाचा भाग नाही, तर एकंदरीतच ठाकरे कुटुंबाचा एकत्रित येण्याची एक पुढची शृंखला म्हणावी लागेल. वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांना धरून एकत्रित आल्यानंतर वेगवेगळ्या सण समारंभामध्ये कार्यक्रमांमध्ये ठाकरे बंधू सातत्यानं एकत्रित असल्याचं दाखवत राहिले आणि एक कुठेतरी भावनिक जे ठाकरेंचं राजकारण भावनिक असतं असं म्हटलं जातं ते दाखवण्याचा जो सातत्यानं प्रयत्न होतो त्यातलंच हे एक पुढचं सत्र म्हणता येईल. त्यामुळे ठाकरेंच्या या सगळ्या भावनिक साधेचा मुंबईकरांवर आता काही परिणाम होतो आहे का, मुंबईकर या दृश्यानं धरून काय नेमकं म्हणतायत हे त्यांच्या मतदानामधून सांगतीलच. त्यामुळे आता उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा त्या दृष्टीनं ठरणार आहे. मात्र ठाकरे बंधूंचा आजचा हा मुंबादेवीच्या दर्शनाचा सोहळा चांगलाच गाजला आहे असंही म्हणायला हरकत नाही. मुंबई महापालिकेच्या 227 जागांचा निकाल हा 16 तारखेला येईल. त्यावेळी हे सगळे जे प्रयत्न आहेत ते कितपत फळास आलेले आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. भाजप 137 जागांवर निवडणूक लढते. मुंबईमध्ये शिवसेना 90 जागांवर, शिवसेना ठाकरे गट 164, त्याचप्रमाणे मनसे 53, काँग्रेस 139, अजित पवार गट जवळपास 60-70 जागांवर आहे. तर वंचित बहुजन आघाडी 62 जागांवर निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावणार आहे. रासपसुद्धा आपलं नशीब या निवडणुकीमध्ये आजमावणार आहे. अशा प्रकारे अत्यंत रंगतदार अशी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि ठाकरेंची दृश्य चित्रित करण्यासाठी या चिंचोळ्या गल्लीच्या गॅलरीमध्ये अनेक जण मुंबईकर आलेले पाहायला मिळतात. मुंबादेवीचं दर्शन घेऊन आता ठाकरेंचं हे कुटुंब पुन्हा एकदा परतीच्या मार्गावर लागलेलं आहे. आदित्य ठाकरे यांची गाडी आपण हे पाहतोय. त्यामागे उद्धव ठाकरे. एकंदरीतच ठाकरेंचं हे मुंबादेवीचं दर्शन आपण गेल्या काही तासांपासून पाहतोय. ठाकरे बंधूंनी मुंबादेवीचं आता दर्शन घेतलेलं आहे.